भाजपला विरोधक चटणीला सुद्धा शिल्लक ठेवायचे नाहीत हे आता क्लिअर झालं. पिंपरी चिंचवड शहर त्याचं अगदी चांगलं उदाहरण आहे. आजची घटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्या जवळपास 17 ते 18 माजी नगरसेवक भाजपने स्वतःमध्ये घेतले. एकही विरोधक ठेवायचा नाही हे त्यांचं धोरण आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. आताचे अध्यक्ष त्यांचा अद्याप स्टेटमेंट आलं नाही कधी, पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते सुद्धा तेच सांगतात. अमित शहा मध्यंतरी गृहमंत्री मुंबईत आले होते, त्यांनी सांगितलं विरोधकांच्या कोपड्या आम्हाला नको आहेत, आता यापुढे कोपड्या घ्यायच्या नाहीत. थोडक्यात विरोधी पक्ष असतोच कशाला. जे.पी. नड्डा तर म्हटलं ते छोट्या छोट्या या पक्षांची गरजच काय, ते असताच कामा नये. त्याच्यामुळं शिवसेना उबाठा काय, शिंदेची शिवसेना काय, अजित पवारांची राष्ट्रवादी काय, हे पुढच्या काळामध्ये भाजपमुळे फार मोठं संकटात येणार आहेत. अगदी क्लिअर कट आहे. आज जे प्रवेश झाले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, ते पहिले शिवसेनेत होते. शिवसेनेने त्या मावळची लोकसभा दिली होती, तिथे पराभव झाला. संजोग पाटील हे कित्येक वर्ष नगरसेवक नाहीत, सुरुवातीला 4 टर्म नगरसेवक होते. त्यांचे वडील महापौर होते म्हणून त्यांना महापौरपद मिळालं, नंतर त्यांच्या पत्नीला स्टँडिंग कमिटी मिळाली. असं त्यांचं एक परंपरागत चालत आलं, म्हणून ते एक वाघेरे हे नाव आहे. ते पक्षात आल्यामुळे भाजपला एक फार मोठी प्रतिष्ठा मिळाली. परंतु संजोग वाघेरे पाटील यांना घेऊच नये म्हणून संदीप वाघेरेंनी तिथं जोर लावला होता. तरी सुद्धा संजोग वाघेरे पाटील आणि त्यांच्या मिसेस उषा वाघेरे पाटील यांना पक्षात घेतलं. ठीक आहे, आता पुढची नावं ऐका. हे प्रवेश जे झालेले आहेत ना, ते एक एक इंटरेस्टिंग आहेत. प्रशांत शितोळे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, लक्ष्मण जगताप यांचे, दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे एकेकाळचे खंदे समर्थक, ते आता भाजपमध्ये गेले. भाजपला शिव्या घालून घालून थकले, आता ते भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादीचे स्थायी समिती माजी अध्यक्ष नवनाथ जगताप हे शिक्षण मंडळ, स्थायी समितीच नाही, ते शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते, शिक्षण मंडळ अध्यक्ष होते. तर नवनाथ जगताप हे सुद्धा अपक्ष निवडून आले, त्यांनी सुद्धा पर्याय म्हणून भाजपच निवडला. पुढे विनोद नडे, काळेवाडीतले नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले, ते सुद्धा आता भाजपमध्ये आले. प्रभाकर वाघेरे 2 टर्म ते नगरसेवक नाहीच आहेत, उपमहापौर होते, ते भाजपमध्ये आले. राजू मिसाळ प्राधिकरणातले सलग 3 टर्म नगरसेवक असले राजू मिसाळ, त्यांच्याविषयी अँटी इन्कमसी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्राधिकरणामध्ये आहे, ते तिथं निवडून येऊ शकत नाही घड्याळाच्या चिन्हावरती, म्हणून त्यांनी भाजपला आपलेसं केलं. त्यांच्याबरोबर अमित गावडे जे शिवसेनेकडून प्रथमच निवडून आले, ते प्राधिकरणातून, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून थोडक्यात. तर ते सुद्धा त्यांना धोका वाटला, आता परत धनुष्य चिन्ह नको, आपला मशाल चिन्ह नको, म्हणून त्यांनी सुद्धा भाजप पसंत केले. का तर प्राधिकरण हा भाजप बहुल मतदारसंघ आहे म्हणून. मिनल यादव या सुद्धा शिवसेना उबाठाच्या आताच्या नगरसेविका, मोहननगरमधून प्रथमच निवडून आल्या होत्या. वास्तविक खरं पाहिलं तर काळभोरनगर मोहननगर हा जो पट्टा आहे हा काय शिवसेनेचा मूळचा बालेकिल्ला आहे खऱ्या अर्थाने, शिवसेना आणि राष्ट्रवादी, पण त्यांनी पण भाजप पसंत केलं. कसं काय ते कळालं नाही. नंतर दुसरे शिवसेनेचे जे शिवसेनेमध्ये गेलेले रवी लांडगे हे एक नाव मोठं यासाठी की त्यांचे चुलते अंकुश लांडगे, स्वर्गवासी अंकुश लांडगे ॲडव्होकेट, त्यांनी या शहरामध्ये भाजप खऱ्या अर्थाने वाढवली. भाजपला पद, प्रतिष्ठा, ताकद त्यांनी मिळवून दिली. गाववाले, भाववाले, भावकीवाले सगळी मंडळी त्यांनी एकत्र केली, भाजप इथे वाढवली. त्या वटवृक्षाखाली रवी लांडगे मोठे झाले. रवी लांडगेंचे वडील बाबा लांडगे हे सुद्धा महापालिकेमध्ये भाजपचे नगरसेवक होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ठाकरेंच्या. आता तिथे काही संधी मिळत नाही विधानसभेला. नंतर त्यांना पदाधिकारी म्हणून शहराची जबाबदारी दिली होती. त्यांनी सुद्धा तिकडे जय महाराष्ट्र केला, भाजपमध्ये आले. म्हणजे महेश लांडगेंचा तिथला जो एक प्रबळ विरोधक होता तो तिथला संपलेला आहे. प्रत्येक ठिकाणचे विरोधक जे आहेत भाजपच्या विरोधातले, जे ताकदीचे विरोधक, ते सगळे एक एक भाजपने पचवायला सुरुवात केलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये आशाताई सूर्यवंशी या वाल्हेकवडीच्या नगरसेविका होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या. त्यांना वास्तविक पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते सहज निवडून येत होत्या, कारण तिथलं तर राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी तिथं मतदान आहे. परंतु त्यांनी भाजपमध्ये जाणं पसंत केलं. कारण काय, अनेक कारण आहेत त्याच्यामुळे तिथे राष्ट्रवादीचं पॅनल तिथलं जरा आता ते स्ट्रॉंग होईल. माजी नगरसेवक तळवडेचे प्रवीण भालेकर ते सुद्धा भाजपमध्ये गेले. जालेंद्र बापू शिंदे हे एक वजनदार नाव, ते आता नगरसेवक नव्हते, ते त्यांचा पराभव झाला होता भोसरीमधले. पण आता जालेंद्र बापू शिंदे हे मोठं नाव आहे तिथलं यासाठी की ते महेश लांडगेंचे तसे कट्टर विरोधक होते. परंतु महेश लांडगे त्यांना सुद्धा आपलेच केले. एका बाजूला रवी लांडगे, दुसऱ्या बाजूला जालेंद्र शिंदे. संपला भोसरीमधला महेश लांडगेंचा विरोध संपला.
नगरसेवक माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे समीर मासुळकर यांनी सपत्नीक प्रवेश केलाय. त्यांच्या घरामध्ये मासुळकरांमध्ये यावेळेस कोणी उभं राहायचं हा त्यांच्यातला पेच निर्माण झाला होता. तिथे आपल्याला राष्ट्रवादीत उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आलं. समीर मासुळकर आणि त्यांच्या मिसेस दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मासुळकर कॉलनीमध्ये भाजपचा मतदार आहे, परंतु गांधीनगर किंवा नेहरूनगर तिथे भाजपचा मतदार नाही. पण समीर मासुळकरांनी ते धाडस केलं. 2 टर्म नगरसेवक होते, तिसऱ्यांदा नगरसेवक व्हायचं होतं. आता ते भाजपमधून नशीब आजमावणार आहे. पुढे सद्गुरू कदम हे माजी नगरसेवक आहे गांधीनगरचे. तिथे आता गांधीनगरमध्ये तिथे सद्गुरू कदम हे माजी नगरसेवक, त्यांचे बंधू कैलास कदम हे काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आणि राज्याच्या इंटकचे अध्यक्ष आहेत. म्हणजे मोठ्या पदावरती आहेत. ज्या अर्थी सद्गुरू कदम हे भाजपमध्ये आले त्या अर्थी कैलास कदम सुद्धा त्या मार्गावरती असू शकतील. म्हणजे हे एक 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 गणित लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो प्रभाग भाजपसाठी आता समीर मासुळकर, सद्गुरू कदम हे त्यांचं पॅनल झालं राष्ट्रवादीच्या विरोधातलं. दुसरे प्राध्यापक डॉक्टर सुहास कांबळे भोसरीमधले एक संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल होतं, नंतर स्वतःचं हॉस्पिटल त्यांचं आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत मोठे. त्यांनी सुद्धा त्यांचा राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही, पण महेश लांडगेंच्या आग्रह खातर मला वाटतं ते भाजपमध्ये आलेले आहेत. नंतर दादा सुखदेव नराळे हे शिवसेनेचे जुने हाडाचे कार्यकर्ते, सुखदेव नराळे त्यांचे चिरंजीव ते सपत्नीक इकडे आलेले आहेत. कुशाग्र कदम हे एक वजनदार नाव. कुशाग्र कदम हे मागे निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. म्हणजे माजी महापौर मंगला कदम या सतत 4-5 टर्म निवडून आलेल्या आहेत. त्यांचं शाहूनगर, संभाजीनगर या परिसरामध्ये मोठं वर्चस्व आहे. आता कुशाग्र कदम हे मोरवाडी, शाहूनगर ह्या प्रभागामधून ते इच्छुक आहेत. ते भाजपमध्ये आलेले आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर ह्याच्यामध्ये बहुसंख्य मागच्या टर्मला पराभूत झालेले माजी नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले आहेत. पण भाजपला एक करायचं आहे, या पुढच्या काळामध्ये समोर आपल्या प्रबळ विरोधक कोणीच ठेवायचा नाही ना आपला उमेदवार सहज निवडून आणायचा. या सर्वांना भाजपची उमेदवारी मिळेल याची तशी शाश्वती नाही. त्यांनी प्रवेश केलेला आहे. काहींना मिळेल, काहींना नाही. अशोक मगर, नागेश गवळी अशी काही नावं आहेत आणखी. नंतर सचिन सानप हे शिवसेनेचं एक जुनं नाव आहे शिवसेनेतले. ते स्वतः आणि त्यांची पत्नी दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. म्हणजे सानपांच्या मिसेसला बहुतेक प्रभाग क्रमांक 2-1-2 तिथून काहीतरी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरं एक आणखीन राहुल कलाटे यांनी आतापर्यंत 4 वेळा विधानसभा लढवलेली आहे. चिंचवड विधानसभा 2009 पासून ते पराभूत झाले, परंतु त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं. आता राहुल कलाटे हे त्यांच्या प्रवेशाला प्रचंड विरोध झाला. राम वाकडकर म्हणून जे आहेत त्यांनी 10-15 वर्ष भाजपमध्ये तिथे स्वतःचं एक प्रस्थ निर्माण केलं, मोठमोठे कार्यक्रम घेतले आणि स्वतःचं नाव केलं. कशासाठी? तर यावेळेस निवडणूक लढवायची. पण आता ते निवडणूक लढवणार, पण आता राहुल कलाटे तिथं आल्यामुळे त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पण राहुल कलाटे पुन्हा हे पुढच्या आगामी विधानसभेचे उमेदवारही असू शकतात. भाजपची ही जी ध्येय धोरणं आहेत पुढची, ही सगळे प्रवेश याच्या मागं पुढच्या 2029च्या या शहराच्या 3, 6 किंवा 8 विधानसभा ज्या होणार आहेत त्यासाठीचे एक एक संभाव्य उमेदवार भाजप आत्तापासून कलेक्ट करते. संजोग वगैरे हे त्यातलंच नाव आहे. राहुल कलाटे ही त्यातलं. राहुल कलाटे अजून प्रवेश झाला नाही. 2 दिवसांत तो प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांना प्रचंड विरोध झाला, त्याच्यामुळे तो पुढचा प्रवेश त्यांनी थांबवलेला आहे. रवी लांडगेंचा विरोध होता सुरुवातीला प्रवेशाला, परंतु तो मावळला, त्यांचा प्रवेश झाला. संजोग वाघेरेंच्या बाबतीत सुद्धा संदीप वाघेरेंचा कडवा विरोध होता भाजप नगरसेवकाचा, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून संजोग वाघेरेंना प्रवेश दिला. राजू मिसाळ आणि अमित गावडे यांच्या विरोधामध्ये भाजपच्या 7-8 इच्छुक उमेदवारांनी जोरदार निदर्शने काल पण आज पण त्याची कोणतीही फिकीर भाजपने केली नाही. त्यांना प्रवेश दिलेला आहे. भाजपला स्वतःचे निष्ठावंत जे आहेत, आता 10-20 वर्ष इथं काम केलेले, त्याची काहीही पडलेली नाही. त्याच्याविषयी कोणी विचार करत नाही. भाजप आता काँग्रेस सारखं बेरजेचं राजकारण करते. म्हणजे पूर्वी भाजपची पूर्ण काँग्रेस झालेली आहे खरं तर, त्याच्यात काहीच अर्थ नाही. आणि विरोधक शिल्लकच ठेवायचं नाही. हे जे भाजपचं धोरण आहे ना, हे अत्यंत घातकी आहे. म्हणजे आता भाजपमध्ये प्रवेश केले काही लोकांनी म्हणून म्हणतोय असातला भाग नाही, परंतु लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही जर समतोल असतील तर ती लोकशाही बऱ्यापैकी चालती. अदरवाईज त्याची हुकुमशाहीकडे वाटचाल होते. म्हणजे सत्ताधारी पक्ष जर इतका बेफाम चालला, एकतर्फी सगळं जर मत आलं त्याच्यामध्ये, तर ते विरोधकांची तमा बाळगत नाही, विरोधी पक्षच ठेवत नाही. आणि ही भाजपची जी पॉलिसी ती अत्यंत चुकीची आहे. हे जसं पिंपरी चिंचवडला आहे तसं पुण्यात सुद्धा सुरू आहे, तसं जिल्ह्यात सुद्धा सुरू आहे. भाजपची एक आताची एक त्यांची मेक नेमकी लक्षात येते की जसं एकनाथ शिंदेना ते कोंडीत पकडतात आणि ठाणे, कल्याण वगैरे तिथले सगळे भाजपमध्ये प्रवेश करून एकनाथ शिंदेंना
एकाकी पाडण्याचा प्रयत्न करतात. तसा पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, पुणे शहर इथे मॅक्झिमम लोकांचे, नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचे. अजितदादांना उमेदवारच शिल्लक ठेवायचा नाही, ही भाजपची पॉलिसी आहे. एकीकडे सांगायचं की आपण एकमेकांच्या पक्षाचे उमेदवार घ्यायचे नाही, द्यायचे नाही वगैरे वगैरे, आणि दुसरीकडे अक्षरशः इथं बुलडोजर लावल्यासारखे सगळेचे सगळे उमेदवार एक जात अगदी जाथ्याने तिथं प्रवेश करतायत. म्हणजे भाजप वाढला पाहिजे याविषयी कोणाचं दुमत नाही. प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष संघटना वाढवण्याची ती स्वतंत्र आहे. परंतु अशा पद्धतीने कुठलाही कुठलाही त्याच्यामध्ये निकष न ठेवता सर्रास सगळी जी भरती करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे भाजपची आता पुरती काँग्रेस झालेली आहे. विधी शून्य कुठलाही त्याच्यामध्ये त्यांनी हे बाळगलेलं नाहीये. म्हणजे कोण कुठला काय वगैरे त्याचं ह्याच्यामध्ये सगळे तसे परिचयातले आहेत, मोठे लोक आहेत. परंतु प्रवेश देताना काही निकष असतात. यापूर्वी त्या लोकांनी आपल्यावरती टीका केली आहे का? हे पूर्वी ते आपल्याकडे लढलेले आहेत. आपल्याला काय काय आरोप केले, मोदी फडणवीस यांच्यावर काय आरोप केले? प्रत्यक्षात ते काहीही नाही. जे येतील ते आमचे, मागचं सगळा विसरा. अशा पद्धतीने हे सगळं धोपटपणे चालू आहे पुण्यातही, पिंपरी चिंचवडलाही. त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की जे भाजपचे पक्षांतर्गत निष्ठावंत आहेत त्यांचा इतका प्रचंड कोण मारा झालेला आहे, म्हणजे त्यांना काहीच करता येत नाही. कारण सत्ता भाजपचीच येणार असं एक नॅरेटिव्ह सेट केलं, असं एक ते परसेप्शन इतकं फिट झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची उमेदवारी घ्यायला सुद्धा लोक तयार नाहीत. म्हणजे तिथं ते अजित पवारांकडे आता उमेदवार भरभक्कम उमेदवार आहेत. तसे पाहिलं तर त्यांनी जर मनात आणलं, पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून बसले तर भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो. इतकं सगळं होऊन सुद्धा परंतु अजूनही अजित पवार त्यांची मंडळी इथं ठाण मांडून बसत नाही. भाजपच्या 17 ते 22 या सत्ता काळामधला आणि प्रशासकीय काळामधले 22 ते आतापर्यंतचा काळ याच्यातला झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार, ह्या भ्रष्टाचारावरती जर रान पेटवलं तर पिंपरी चिंचवडमध्ये फार मोठं परिवर्तन होऊन अजित पवारांची सत्ता येऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आज एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये अजित पवार ही एकमेव महापालिका आहे की जिथे अजित पवारांना स्वतःचं बसस्थान बसवता येऊ शकतं. अन्य राज्यात इथं कुठेही ते स्थान नाही. पुणे जिल्हा परिषद ही अजित पवारांच्या ताब्यात आहे, परंतु ती सुद्धा यावेळेस राहण्याची शक्यता नाही. पुणे शहर तर ऑलरेडी भाजपच्या ताब्यात गेलेलंच आहे. म्हणजे अजित पवारांना पुणे जिल्ह्याच्या राजकारणातून नामोहरम करायचं हा या मागचा भाजपचा एक डाव आहे आणि तो ते पद्धतशीर खेळतायत. मात्र अजित पवारांचे समर्थक या विषयावरती अद्यापर्यंत कोणी काहीही बोलत नाही. भाजपचं हे राजकारण तुम्हाला कसं वाटतं? जन हो, तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे. विरोधक चटणीला सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही, ही भाजपची लोकशाहीमधली ही जी पॉलिसी आहे. सगळे काय भाजप अगदी फार गोलमाल आहे, फार अगदी व्यवस्थित आहे म्हणून भाजपमध्ये चाललं असा बिलकुल भाग नाही. हे सगळ्यांना दिसतंय की जिथे देवेंद्र फडणवीस म्हणत होते अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग, तिथे त्यांनी पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री पद दिलं. म्हणजे त्याच्यामुळे भाजप बोले तैसा चाले त्याचे नावे पावले, भाजप त्यातलं राहिलेलं नाही. म्हणजे भाजपवर टीका करायला सुद्धा लोक आता घाबरतात का? तर म्हणजे त्यांची सगळी कुंडली काढतात वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारे मुस्कटदाबी करून हे सगळे जर प्रवेश होत असतील तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पुढचा धोका आताच ओळखा. जन हो, तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे. महागाई, बेरोजगारी, प्रचंड करप्शन, हे सगळे विषय आता आहेत या शहरासाठी प्रचंड मोठे विषय आहेत. स्मार्ट सिटीमध्ये झालेला भ्रष्टाचार, कुदवाडीमध्ये झालेली 4,500 बांधकामं होईसपाट, शहर विकास आराखड्यामध्ये झालेली करप्शन, किती मोठे मोठे विषय आहेत. म्हणजे टाउन प्लॅनिंग, भूमिपुत्रांच्या जागा सगळ्या आरक्षित झाल्या आणि बिल्डरच्या जागा सगळ्या वगळल्या, अशा प्रकारचा विकास आराखडा, नद्यांचं झालेलं महागटार, या शहरामध्ये अर्बन स्ट्रीट फुटपाथ, मोठे मोठे विषय आहेत की ज्या विषयावरती जनतेचं मत बदलू शकतं. हे व्हायला पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. उलट पक्षी सगळा प्रवाह एकाच दिशेने वाहतो आहे. म्हणून जन हो, तुम्ही बोला, तुमच्या मनात काय आहे ते खुलेपणाने नोंद करा. धन्यवाद.